आता आयुष दादा आपल्याला गोष्ट सांगणार आहे, आपण मन लावून ऐकायची. हळूहळू सांग. खरबीस. खाणं उद्या ना खाली बैस ना. मी सिटी मधली गोष्ट सांगतो, भूतांची नाही. सिटी मध्ये काय झालं माहितीये का, दोन फ्रेंड्स होते. एकाचं नाव होतं श्याम आणि एकाचं नाव होतं विनायक. दुसऱ्याचं नाव होतं किसन. आणि दोघी फ्रेंड होती. आणि दोघे सायकल करायचे. काय झालं माहितीये का, श्याम आणि राम दोन फ्रेंड्स आणि त्यांना ए मध्ये नको बोलू. त्यांची एवढी शक्ती होती श्याम आणि रामची की ते बिल्डिंगचं काचच तोडू शकत होते. बिल्डिंग असे घेतात असे बाहुबली सारखी बिल्डिंग आणि जोरात खाली आपटतात. तर सगळ्या बिल्डिंगच पळून जातात तिकडे. तर एका दिवशी ते श्यामराव कसे जात होते आणि गाड्या इकडून जात होत्या. तर श्याम खूप बदमाश होता. आणि देवबाप्पा श्यामरावच्या जवळ होती की हे काय करतात, ते रस्त्यावर धडकतात दोघे की आता रस्त्यावर नीट चालतात इकडे तिकडे बघून. देवबाप्पाला माहिती होते की श्याम इकडे तिकडे बघणार नाही आणि तसंच धावत सुटणार. आणि राम इकडे तिकडे बघील आणि मगच जाईल. मग श्याम आणि राम गेले थोड्या अंतरावर रस्त्याला. आणि इकडे तिकडे पाहिलं तर या रामला समजलं आता कोणतीच गाडी नाही येते. तो आपलं पटापट चालला गेला तिकडे. आणि रामला दिसलं आता गाडी येते. गाडी आली की आपल्याला फास्ट धावून आपण टेम्पलसारखं फास्ट धावायला आपल्याला खूप मजा येते. आणि मग तो फास्ट धावला तर एक गाडी आली तिकडून जोरात त्याला धक्का लागला. तो तिकडच्या गाडीच्या याच्यावर तिकडच्या अजून एक मागची गाडी होती. इकडे धडकले. इकडे असं करत त्याची पूर्ण अंगाची हड्डीच तुटून गेली. आणि मग डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरकडे गेला. डॉक्टरनी जरा